ज्या वेळेस या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं. अनेक वर्षापासून चातुर्वर्ण व्यवस्थेखाली भारतीय समाज पूर्णपणे दबलेला होता. 4 वर्णांमधून 4,000 जाती निर्माण झाल्या होत्या. माणसांपेक्षा दगडधोंड्यालाही जास्त किंमत होती. सेंदूर फासलेल्या गोट्याला, गोठ्यातल्या शेणाला आणि नवस फेडण्याच्या नावाखाली चालणाऱ्या भोजनांच्या पंक्तीला भलताच भाव आला होता. सामान्य बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, अस्पृश्यांच्या अंगावरती जातीयवादाच्या विटाळाचे कोड आले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हते, चालायला रस्ता मिळत नव्हता. बाळ झोपवताना अंगाई गाण्यासाठी सोडाच, तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तरसावं लागत होतं. म्हणजे इथल्या मूलनिवासी बहुजनांची अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या सामान्य माणसांच्या व्यथा, वेदना आणि अश्रूंची सैल इथल्या नियतीला व्हायला लागते. आणि मग इथल्या सामान्य माणसांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याकरिता एक महापुरुष जन्म घेतो, जो इथल्या नालायक व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवत हजारो वर्षापासून तयार झालेल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचे वटवृक्ष निर्माण करतो. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, त्या वेळेचा कालखंड लक्षात घ्या. या देशाच्या समाज व्यवस्थेत मानवजातीच्या पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या गर्तेत बुडाल्या होत्या. वर्णवादी घोड्यांच्या टापाखाली चिरडल्या जात होत्या. बहुजनांच्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर दिवसाढवळ्या गावगाड्याच्या वेशीवर टांगली जायची. जातीपातीचे भेद मोठ्या प्रमाणावर वाढले होते. सडसडत्या रक्ताची धगधगती दौड थांबली होती. भारतीय समाज तेजोहीन झाला होता. माणसाला माणसाची आठवण उरली नव्हती. माणसाच्या हृदयात माणुसकीची साठवण उरली नव्हती. उच्चवर्णीय लोकांनी आपलं सुख व गरीब बहुजनांनी आपलं दुःख जपून ठेवायचं, अशा रीतीनं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि शैक्षणिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलांनी आम्ही माणसं आहोत, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, अशा विद्रोहाची, हुंकाराची पहाट या देशामध्ये उगवली. मित्रांनो, विकास तर सोडाच, आम्ही माणसं आहोत हा विश्वासही गमावलेल्या रूढी परंपरांच्या कुटील अश्वमेघाच्या चौकोराखाली भरडल्या जाणाऱ्या 18 पगड समाज समुदायाला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा त्रिगुणी डोस पाजत बहुजनांना माणूसपणाचं जीवन ज्यांनी बहाल केलं, त्या महामानवाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, या भूमीवर शेकडो पीडित, शोषित, दीनदलितांच्या दुःखाने, अपमानाने काळवंडलेल्या अंधकारमय जीवनात सुखाची, ताटमानेनं जगण्याची, अस्मितेची, स्वाभिमानाची तेजोमय पहाट झाली. त्या महामानवाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. तपत्या लालबुंद निखाऱ्याच्या आगीतून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं खरं पोलाद होत नसतं. अगदी याप्रमाणेच वर्ण वर्चस्वाच्या तपत्या भट्टीत सुलाखून जातीवादाचे, रूढी परंपरेचे दाहक चटके सोसून ज्यांनी अथक प्रयत्नाने वर्णभेद विषमतेच्या कठीण पर्वताला भेद पाडून न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्याचा उत्तुंग हिमालय उभा केला, त्या महामानवाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. मनुवाद्यांच्या जगतात अविद्येचा संहार करून ज्यांनी वाघिणीचं दूध आम्हाला आमची माय होऊन पाजलं, ज्यामुळे आम्ही गुरगुरायला लागलो, ज्यांनी अग्नीचा निखारा बनून ह्या भीषण संग्रामी सिंहाची गर्जना करीत मोडेल पण वाकणार नाही असं म्हणून मनुस्मृती जाणून ज्यांनी अखिल मानव समाजाला खऱ्या अर्थाने मुक्ती दिली, बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर भारतीय समाजाला संविधान देऊन अनंत कोटीचे उपकार ज्यांनी केले, ज्यांनी तहानलेल्या माणसांना महाडचे चवदार तडे दिले, चातुर्वर्णांच्या जातीभेदातही ज्यांनी आम्हाला काळा राम दाखविला आणि आमच्या अवनीतीला कारणीभूत आम्हाला जनावरापेक्षाही हीन वागणूक देणारा धर्म नाकारून माझ्या समाजाला फक्त बुद्ध धम्मच समानता देऊ शकते, म्हणून कल्याणकारी धम्म ज्यांनी आम्हाला दिला, त्या महामानवाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. महासागरासम ज्ञानी, हिमालया एवढा मोठा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आचार्य अत्रे असे म्हणतात की बाबासाहेब म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड. बाबासाहेबांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सोडलेलं सुदर्शन चक्र होय. बाबासाहेब म्हणजे धर्म मार्तंडांच्या वर्ण वर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारी वाघनख होय. बाबासाहेब म्हणजे समाजामधील वतनदार सत्ताधारांच्या विरुद्ध सदैव पुकारलेलं एक युद्धच होय.
नव्हे. बाबासाहेब म्हणजे फक्त बाबासाहेब, दुसरं नाव उच्चारायला जीभ तयार होत नाही. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर भारतातीलच नव्हे तर जगातील 20व्या आणि 21व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमान होते. भारताच्या राजकारणात, समाजकारणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचं देशाला असणारं योगदान अचंबित करणारं आहे. म्हणून ख्यातनाम इतिहास तज्ञ रामचंद्र गुहान यांनी मॉडेल्स मेकर ऑफ द इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते म्हणून केलेला आहे. मित्रांनो, कसं असतं ना मित्रांनो, बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विषमल्ली जागोजागी पेरावी, असं हे जंगली जग आहे. या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि समान हक्कांच्या कवचकुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट उपसले, देशांचे, रोषांचे आणि क्लेशांचे गोट रिचवले. हे सगळं करून सुद्धा बाबासाहेबांचा फोटो आमच्या घरात बघितल्यावर आजही कित्येक ओबीसी बांधवांच्या कपाळावरती आठ्या पडतात. कित्येक जण त्यांना फक्त दलितांचे उद्धारक समजतात. म्हणून मित्रांनो, ओबीसी समाजाला जर आपली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं शस्त्र आणि शास्त्र आपल्या घरातील ज्ञान कपाटात व मस्तिष्क कपाटात ठेवल्याशिवाय तरणोपाय नाही. म्हणून लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर दलितांचेच नव्हे तर समजा बहुजन समाजाचे आणि देशाचे उद्धारक आहेत. बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपणाला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं, संघटित होण्याचं आणि धर्मचिकित्सा करण्याचं सुद्धा, तसंच माणूस म्हणून माणसासारखं स्वाभिमानानं जगण्याचं स्वातंत्र्य सुद्धा मिळालं. तुम्ही विचार करा, पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, पण आता राजा मतपेटीतून जन्माला येतो. आणि मित्रांनो, एखादा मनुष्य मर्सिडीज कारमध्ये फिरणारा असू द्या किंवा BMW कारमध्ये फिरणारा असू द्या, त्याला जर निवडणुकीत उभं राहायचं झालं तर गल्लीतल्या भिकाऱ्यापासून जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत अशा सर्वांच्या पायावरती लोटांगण घेऊन सांगावं लागते की मालक, मी निवडणुकीत उभा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. ही ताकद जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय संविधानाची आहे. मित्रांनो, अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राज्यकर्त्या झाल्या नाही. मात्र भारतामध्ये प्रधानमंत्रीपदी इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या सभापतीपदी सुमित्राताई महाजन बसू शकल्या, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन होऊ शकल्या. ही पुण्याई जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांनी निर्माण केलेल्या, त्यांनी लिहिलेल्या सर्वश्रेष्ठ राज्यघटनेची आहे. मित्रांनो, काही व्यक्तिमत्वच असे असतात की ज्यांची उंची काळालाही मोजता येत नाही, ज्यांच्या विचारांचा वेध आकाश आणि अवकाशही घेऊ शकत नाही, ज्यांचं देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा काळाच्या कसोटीवर सोन्यासारखी लक्क उजळून निघालेली असते आणि ज्यांचं कार्य उद्या जगासाठी एक दीपस्तंभ ठरतं. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं जीवन, व्यक्तित्व आणि कर्तृत्व भारत राष्ट्राच्या, अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिलं जावं इतक्या महान योग्यतेचं आहे. महत्वाकांक्षी, लक्षवेधी, जिद्दी, निश्चयी धोरणी, धाडसी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी, स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा उपयोग करणारा, लोकहितादक्ष महानायक, जागरूक जननेता, महान सत्याग्रही, जन आंदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, द्रष्टा, समाज सुधारक, उपेक्षितांचा उद्धारक, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी, शोषितांचा कुशल संघटक, क्रांतिप्रिय भविष्यद्रष्टा, विघातक रूढींचा विधायक विध्वंसक, अन्यायकारी परंपरांच्या विरुद्ध धैर्याने लढणारा अजिंक्य योद्धा, धुरंधर राजकारणी, स्वातंत्र्यासह समता, बंधुता, न्याय या जीवनमूल्यांचा प्रबळ समर्थक, स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करीत भारताचा विकास साधू शकेल अशा श्रेष्ठ राज्यघटनेचा श्रेष्ठ शिल्पकार, भारत राष्ट्र सर्व दृष्टीने समर्थ होण्यासाठी संसदीय लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता, जाणीवपूर्वक राष्ट्रहित जोपासणारा राष्ट्रभक्त, विचारवंत, संसदपटू, प्रभावी वक्ता, उत्कृष्ट विद्रोही पत्रकार, विविध ग्रंथांचा नित्य वाचक, ग्रंथ संग्राहक, ग्रंथप्रेमी, थोर ग्रंथलेखक, श्रेष्ठ मार्गदर्शक, कर्मप्रेरक, जगन्मान्य विद्वान, शिक्षण संस्थेचा दूरदर्शी संस्थापक अशा बहुविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकोत्तर, तेजस्वी आणि वंदनीय महापुरुष होऊन गेलेत. जातीवादाचे, रूढी परंपरेचे धाक चटके सहन करणारा, ज्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, परंतु वर्गाच्या बाहेर बसून शिकून यांनी दैदिप्यमान पुरुषार्थाचा आदर, गौरव आणि सन्मान वाढवणाऱ्या MA, PhD, MSc, DSc, DSc, LLD, DLiD, बार ॲट लॉ आणि डॉक्टरेट ह्या त्यांनी महत् कष्टाने मिळवलेल्या थोर पदव्या जणू मनमोहक सौंदर्य फुलवित राहणाऱ्या सोन्याच्या रत्नजडित अलंकाराप्रमाणे आहेत. असा विद्यार्थी, ते जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातील आजवरचा नंबर 1 चा बुद्धिमान विद्यार्थी, हा प्रवास करणारा एक चरित्रवान नेता, बहुआयामी अखिल स्त्री पुरुष जातीचा उद्धारक, निष्कलंक राजकारणी आणि जगातील उत्कृष्टतेचा मुकुटमणी महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवटी एवढंच की हे हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला, हे हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला, बंद करा रे हा निरर्थक उन्माद, त्यांनी होतो आपलाच घात, हे सामर्थ्य न जावे व्यर्थ, याला काही सार्थ येऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. ज्ञानाच्या आणि करुणेच्या महासागराला विनम्र अभिवादन करतो. सर्वांना माझा जय भीम. माणूस करून गेला.